ओके. वॉटर पोल्युशन आणि बेटा या ठिकाणी काही प्रश्न त्यांनी विचारलेले होते तुम्हाला का वॉटर पोल्युशनचे कंपोनंट काय, म्हणजे वॉटर पोल्युशन मध्ये काय काय असतं बेटा हे सांगायचं तुम्हाला, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यामध्ये काय मी लिहून दिले होते तुम्हाला, काय तुम्ही लिहिणार होते पण त्या दिवशी बेटा टाइम संपला होता म्हणून मी काय लिहून दिलेलं नाही, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बेटा वॉटर पोल्युशनचे कंपोनंट कोणी सांगू शकतो? तर सर आम्ही सर मी. सांग बेटा. सर आय. ऑइल अँड यस, ऑइल आहे बेटा, है ना, डेरिव्हेटिव्स, एंड डेरिवेटिव्स बेटा, वेरी गुड. कार्बनिक कंपोनेंट्स, यस यस बेटा, कार्बनिक, यस करेक्ट बेटा. हेवी मेटल्स. कार्बनिक कंपोनंट शॉर्ट मध्ये लिहिलं बेटा. अजून थर्मल हेवी पोल्युशन, मेटल्स. थर्मल पोल्युशन, व्हेरी गुड बेटा, चांगलंच द्यायला लागले आन्सर बेटा. थर्मल पोल्युशन, ओके. इम्प्युरिटीज, सस्पेंडेड इम्प्युरिटीज, ओके बेटा, सस्पेंडेड ना, व्हेरी गुड. इम्प्युरिटीज, ETC बेटा, ओके. ETC हे झालं बेटा कशाचे कंपोनंट, वॉटर पोल्युशनचे. आता आपल्याला करायचं बेटा सॉइल पोल्युशनचे कंपोनंट पाहिजे बेटा, सांगू शकता? हो सर. Yes, sir. Organic chemical, pesticides, radioactive material, oils. व्हेरी गुड बेटा. पेस्टिसाइड्स, हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, यस, हाइड्रोकार्बन, ETC बेटा, ओके. 1 मिनिट थांबा बेटा, ओनली 1 मिनिट. अजून बस बेटा 2-2, 3-3 लिहिले तरी चालेल बेटा, लक्षात ठेवा. आता यानंतर आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका बेटा याचं. आता आहे बेटा एअर पोल्युशनचे जे आहे बेटा, एअर पोल्युशन जे आहे ना, याची आपल्याला पाहिजे बेटा सोर्सेस. काय पाहिजे बेटा, एक मिनिट थांबा, हे मुलं किती जण यायला लागले. ठीक आहे, हे घेतलं बेटा तुम्ही लिहून, स्क्रीनशॉट घेतला याचा? हो सर. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चाला बेटा, ठीक आहे. ओके. नाव नेक्स्ट पॉईंट बेटा, एअर पोल्युशनचे जे सोर्सेस आहे बेटा ते आपल्याला लिहायचे, लक्षात ठेवा. Sir, chemical industry. यस बेटा. Chemical industry. इंडस्ट्री लिहू शकतो बेटा, कारण फॅक्टरी मधून काय होतं बेटा, इंडस्ट्री मधून बेटा काय निघते बेटा, धूर निघते, लक्षात ठेवा. अजून काय सांगता येईल? Solid liquid. हा, बर्निंग, Solid liquid. हाँ यस, बर्निंग ऑफ बेटा फॉसिल फ्यूएल, ओके. फॉसिल फ्यूएल, ट्रान्सपोर्ट, गाड्या आहे, गाड्या बेटा, गाड्याच्या सायलेन्सर मधून धूर निघते, ट्रान्सपोर्ट आहे. त्यानंतर इंडस्ट्री आहे बेटा, ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे. ऍग्रिकल्चर आहे बेटा, लक्षात ठेवा. भरपूर आहे ना बेटा. इरप्शन आहे बेटा, वॉल्कॉन इरप्शन आहे. एअर पोल्युशन, वॉल्कॅनिक इरेप्शन बेटा. म्हणजे सोर्सेस म्हणजे हे एअर पोल्युशन कशा कशामुळे होते, फॅक्टरीमुळे होते, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल, ट्रान्सपोर्ट, वॉल्कॅनिक इरप्शन बेटा. अजून सांगता येईल बेटा आपल्याला केमिकल मायनिंग इंडस्ट्री बेटा, याच्यातून होते बेटा, लक्षात ठेवा. वॉटर पोल्युशन जे तुम्हाला दिलेले आहे ते इंडस्ट्रियल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, स्वेज, केमिकल डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्री, पेस्टिसाइड बेटा, ओके. हे दिलेलं आहे तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा बेटा, लक्षात ठेवा, सॉइल जे पोल्युशन आहे बेटा त्याचे बेटा सोर्सेस. Plastic, sir. यस, Plastic waste. सर 1 मिनिट. हे काय मुलं ऍड व्हायला लागले ना बेटा, सांगा बेटा. Plastic waste. इंडस्ट्रियल सोर्स बेटा, यस ते पण चालते बेटा. इंडस्ट्रियल सोर्स,
फॅक्टरी मधून निघणारा बेटा मातीला खराब करतो. बेटा वेस्ट पण येतो सूर्याच्या. यस यस. न्यूक्लियर सोर्सेस बेटा. ओके. डिफॉरेस्टेशन जंगल तोड. तुम्हाला माहिती आहे ना, झाड तोडल्यानंतर माती वाहून जाते पाण्यासोबत बेटा. डिफॉरेस्टेशन. ओके. अगेन बायोलॉजिकल एजंट बेटा. बायोलॉजिकल एजंट जे पण असेल बेटा जे मातीला खराब करतात बेटा. मायनिंग आहे. अर्बन वेस्ट आहे बेटा. 2-3 लिहा यापैकी. अर्बन वेस्ट 2-3 लिहा, जास्त लिहू नका बेटा. टेक द स्क्रीनशॉट. लिहिला बेटा. ओके. टेक द स्क्रीनशॉट. करू इरेज करू याला. आता हे पहा, पहिला आहे बेटा एअर पोल्युशन, दुसरा आहे वॉटर, नंतर तिसरा सॉइल पोल्युशन आहे. एअर पोल्युशनचे इफेक्ट सांगता 1 by 1. हार्ट डिसीज. यस गॅसेस Heart disease. मॅटर. यस. इफेक्ट याची काय झालं बेटा, हार्टची म्हणजे एअर पोल्युशन वर काय बेटा, हार्ट डिसीज. अजून सर इफेक्ट प्लांट्स अँड एनिमल्स. हा यस करेक्ट करेक्ट. हा यस सांगा बेटा. प्लांट्स lung अँड cancer. स्किन इन्फेक्शन. यस यस ते पण चालते. प्लांट्स ते कोणी सांगितलं, प्लांट्स अँड एनिमल्स. प्लांट अँड एनिमल्स काय होते बेटा, सर्वायू. प्लांट्स अँड एनिमल डू नॉट सर्वायू, म्हणजे ते जिवंत राहू शकत नाही. सांगा अजून बेटा. Damage to nerve. डॅमेज टू Nerve cell. नर्वस सेल. व्हेरी गुड. अस्थमा, दमा माहिती आहे ना. अस्थमा आणि दमा तुम्हाला माहिती आहे. दमा अस्थमा म्हणतो, त्याला अस्थमा म्हणतो आपण. इट इज जी बेटा. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा बेटा वॉटर पॉल्युशनचे इफेक्ट कोण सांगेल. Sir, typhoid. हा बेटा. Typhoid. 1 मिनिट. डिसीज टाकू शकतो बेटा आपण त्यामध्ये. करेक्ट. ते तर एक ठीक आहे टाकू शकतो इफेक्ट बेटा. टायफॉइड झाला बेटा. ठीक आहे. सर डिस्चार्जेड फ्रॉम इंडस्ट्रीज, पेस्टिसाइड्स यूज्ड इन एग्रीकल्चर. यस 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 करेक्ट बेटा. बेटा डिसीज जे टायफॉइड म्हटलं कोणी, साक्षी कोणी बेटा, त्याला आपण लिहू शकतो बेटा डिसीज म्हणजे आजार. ओके. लॅक ऑफ, इथे लिहू शकता बेटा तुम्ही, लॅक ऑफ पोटेबल वॉटर. पिण्याचा पाणी राहत नाही बरोबर. पोटेबल वॉटर, पिण्यायोग्य पाणी भेटत नाही. त्यानंतर आहे बेटा कंटामिनेशन ऑफ फूड चेन. ठीक आहे. आणि काय लिहून टाका बेटा, इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी. इन्फॅन्ट मॉर्टिलिटी. आणि बेटा ॲक्वेटिक ॲनिमल ऑल्सो डाय. पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल पण मरून जातात बेटा, हे लक्षात ठेवा बेटा. इथपर्यंत समजलं तुम्हाला. हो सर. आता एअर पॉल्युशनला आपण कसं कंट्रोल करणार. कंट्रोल, एअर पॉल्युशन कंट्रोल कसं करणार सांगा बेटा. एक एक सांगा ना तुम्ही, एअर पॉल्युशन कसं कंट्रोल करणार. फॅक्टरीज Sir, बंद करू. यस अजून बेटा. व्हेरी गुड. sir, reduce or eliminate fireplaces and wood stove. व्हेरी गुड. भरपूर आहे बेटा यामध्ये. डोंट यूज आपला काय एअर पॉल्युशन आहे बेटा. डोंट यूज बेटा प्लास्टिक बॅग. प्लास्टिक बॅग जास्त वापरू नका. जास्त वापरल्यानंतर ते जाळतात बेटा. रिसायकल अँड रियूज. कोणती शब्द बेटा आपण रिसायकल. ठीक आहे. युजिंग, स्वतःची गाडी जास्त न वापरता बेटा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. बस वापरा बेटा.
बसमध्ये येणं जाणं करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. त्यानंतर बेटा अवॉइड क्रॅकर्स. क्रॅकर माहिती आहे ना? अवॉइड क्रॅकर्स म्हणजे फटाके फोडणं अवॉइड करा बेटा, लक्षात ठेवा. बस 2-3 पॉईंट लिहिले तरी चालेल बेटा, नो प्रॉब्लेम बेटा. ठीक आहे. अजून सांगा बेटा वॉटर पोल्युशनचे काय पॉईंट. cause minimum pollution, वॉटर पोल्युशनला बेटा Sir, wastewater treatment. यस ते पण चालते बेटा. private river pollution, ते पण चालते. अजून सांगा. Sir, harvesting of biomass. ते पण चालेल बेटा. असे भरपूर आहेत, 3-4 पॉईंट लिहून टाका बेटा. तुम्ही वॉटरला कसं करणार बेटा, घरचं पाणी असेल बेटा कवर ऑन वॉटर है ना. अजून काय करणार तुम्ही बेटा, ड्रिंकिंग वॉटर केप कवर विथ नीट प्लेस बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. भरपूर पॉईंट आहे असे तुमच्या मनातली, असा काही प्रॉब्लेम नाही बेटा. वॉटर पोल्युशनला आपण काय करू शकतो बेटा. ठीक आहे. आणि नंतर आहे बेटा शेवटचा काय बेटा, सॉइल पोल्युशन. आता सॉइल पोल्युशनला कसं करणार कंट्रोल तुम्ही. Sir, recycling of waste before disposal. चालते बेटा. ठीक आहे. हाऊ टू कंट्रोल बाय बेटा ते पण एक पॉईंट आहे बेटा. sir, cigarette biomedical waste, यस cigarette biomedical waste, ते पण चालते बेटा. तिथे एक पॉईंट लिहा बेटा. ठीक आहे. मिनिमम यूज ऑफ पेस्टिसाइड. पेस्टिसाइडचा कमीत कमी वापर करा बेटा, लक्षात ठेवा. सांग कुशल, एखादा पॉईंट सांग कुशल. सॉइलला कसं कंट्रोल करणार, सॉइल पोल्युशनला. कुशल यू द आन्सर. हिंदीत सांग, मराठीत सांग. शरद एखादा पॉईंट सांग. कोणता एखादा पॉईंट सांग ना, सॉइल पोल्युशन कसं करणार तुम्ही करणार बेटा. सर शेतात खत फेकतो आपण ते. यस यस ते पण चालते बेटा. इथे लिहा बेटा प्रॉपर सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट बेटा. कुठे पण कचरा फेकू नका, डब्यात टाका. हा and sir, use natural ingredient, यस ते पण चालते बेटा. यूज नॅचरल organic fertilizer. यस बेटा. इथे 2-3 पॉईंट लिहा बेटा. ठीक आहे. तर हे याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही. तुमच्या मनाने जरी लिहिलं चालेल बेटा, काय प्रॉब्लेम नाही. करू बेटा इरेज करू. हे स्क्रीनशॉट घेतला तुम्ही, तुमच्या मनाने पॉईंट लिहायला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. करू इरेज करू याला. पहा बेटा इकडे. आता यानंतर आहे इथे तुम्हाला दिसत असेल बेटा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे रेडिओ ऍक्टिव्ह पॉल्युशन. रेडिओ ऍक्टिव्ह पॉल्युशन कॅन अपियर ड्यू टू बेटा 2 रीजन, नॅचरल अँड बेटा आर्टिफिशियल. UV अँड IR. आता UV अँड IR, UVचा फुल फॉर्म आहे बेटा युवराज सिंग. बरोबर आहे, बरोबर आहे बेटा. बरोबर आहे, पण इथं तो नाही सर. नाही का, सांगा मग. ते ultraviolet. व्हेरी गुड बेटा. आणि IR चा फुल फॉर्म काय असेल बेटा. Sir, infrared radiation. व्हेरी गुड बेटा. पहा UV लाईट इज अ ट्रान्सफर फ्रॉम द सनलाइट बेटा अल्ट्राव्हायोलेट रेज. आणि लक्षात ठेवा बेटा जे IR आहे हे अल्ट्राव्हायोलेट रेज. कोणता बेटा, UV. आणि IR चा काय बेटा, इन्फ्रारेड रेडिएशन. इन्फ्रारेड रेडिएशन दोन्ही हार्मफुल असतात, लक्षात ठेवा. and naturally radiation where X-ray and beta radiation from atomic energy plant are artificially radiation. पहा बेटा
UV अँड IR बेटा नॅचरल रेडिएशन, एक्स रे आणि रेडिएशन फ्रॉम बेटा ॲटॉमिक एनर्जी ते काय म्हणतात माहिती का बेटा? इकडे पहा, अल्ट्राव्हायोलेट रेज अँड इन्फ्रारेड रेडिएशन हे नॅचरली आहे. हे कसे आहे बेटा? हे नॅचरली आहे. आणि एक्स रे आणि बेटा ॲटॉमिक एनर्जी इथे दिलेले त्यांनी शब्द बेटा एक्स रे बेटा रेडिएशन बाय ॲटॉमिक एनर्जी प्लांट. आता ॲटॉमिक एनर्जी प्लांट बद्दल आपल्याला चॅप्टर दिलेला आहे पूर्ण, नंतर पाहू ते. ॲटॉमिक एनर्जी प्लांट जे आहे बेटा ते आर्टिफिशियली आहे. कसं आहे बेटा? मॅनमेड. एक्स रे कोणी काढला? माणसाने काढला. आर्टिफिशियली म्हणजे काय? मॅनमेड. पुन्हा बेटा मॅन मेड, हे लक्षात ठेवा. तर जर तुम्हाला 2 क्वेश्चन आला बेटा UV अँड IR यांची फुल फॉर्म विचारू शकतात तुम्हाला, ठीक आहे. चेर्नोबाईल अँड बेटा विंड स्केल अँड बेटा 3 miles आयलँड बेटा मिशॅप आर द मेजर मिशॅप बेटा ऑफ द बेटा वर्ल्ड टिल प्रेझेंट. लक्षात ठेवा, हे जे शब्द दिलेले तुम्हाला चिर्नोबाईल, हे किर्नोबाईल म्हणू शकतो आपण याला, लक्षात ठेवा. हे एक मिशॅप आहे. मिशॅप माहिती तुम्हाला कशाला म्हणतात? मिशॅप माहिती तुम्हाला? सर ऍक्सिडेंट आहे. यस यस, करेक्ट करेक्ट. हे जे आहे ना बेटा मिशॅप पहा बेटा, याला म्हणतो आपण अनलकी ऍक्सिडेंट. लक्षात ठेवा. आता हे यामध्ये काय तुम्हाला दिले, काय इन्फॉर्मेशन दिलेली बेटा? नाव याचा चिर्नोबाईल मिशॅप म्हणजे काय, हे पहिला मिनिंग तुम्हाला माहिती असते बेटा, लक्षात. ठीक आहे. आता हे ठीक आहे, तुम्हाला मी ऑनलाईन दाखवतोय का ऍक्सिडेंट आहे बेटा. हे चिर्नोबाईल, वाइंड स्केल, 3 miles आयलँड, मिशॅप आहे बेटा, म्हणजे ऍक्सिडेंट आहे. यांची नाव आहे बेटा ते ऍक्सिडेंटची. आपल्याला म्हणते चिर्नोबाईल काय सर? आय डोंट नो. ओके, मी तुम्हाला दाखवून देतो बेटा चिर्नोबाईल म्हणजे काय. ऑनलाईनच दाखवतो तुम्हाला लिहिण्यापेक्षा. त्याची डेफिनेशन तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याला डिझास्टर पण म्हणतात मिशॅपला. पहा बेटा, दिसायला लागला ना तुम्हाला? पहा इकडे. सी बेटा, क्या दिसते? क्लिअर दिसते का? हो सर. पहा इकडे. आता हे चिर्नोबाईल डिझास्टर म्हणजे काय बेटा, पहिले पाहून घेऊ. चिर्नोबाईल डिझास्टर याला मिशॅप पण म्हणतात बेटा, मिशॅप. चिर्नोबाईल डिझास्टर वॉज अ न्यूक्लिअर ऍक्सिडेंट दॅट अकर्ड इन बेटा सॅटर्डे 26 एप्रिल 1996. म्हणजे हे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट आहे. न्यूक्लिअर ऍक्सिडेंट म्हणजे काय बेटा? युरेनियम 235 आणि युरेनियम 236 जे ॲटम बॉम्ब मध्ये यूज करतो, अणुबॉम्ब मध्ये, त्याचा वापर करून बेटा गॅस तयार केला जाते. त्या गॅसच्या पासून बेटा जनरेटर फिरवल्या जाते आणि जनरेटर फिरल्यानंतर आपली इलेक्ट्रिसिटी बनते. तर याच्याबद्दल चॅप्टर आपल्याला स्पेशल दिलेलं, फक्त तुम्ही इतकं लक्षात ठेवा. ॲट द नंबर 4 रिएक्टर इज अ बेटा चिर्नोबाईल न्यूक्लिअर पॉवर प्लांट नियर द सिटी ऑफ बेटा प्रिपेयर्ड इन द नॉर्थ बेटा युक्रेनियन SSR इन द बेटा सोव्हिएट युनियन बेटा. या ठिकाणी हे ऍक्सिडेंट घडला होता बेटा, चिर्नोबाईल डिझास्टर. ठीक आहे, याला नाव दिलं कॉज बेटा रिएक्टर डिझाईन फ्लॉ बेटा सिरियस ब्रीच प्रोटोकॉल ड्युरिंग बेटा सिम्युलेटेड पॉवर ऑफ द सेफ्टी टेस्ट. आणि 26 एप्रिलला बेटा 1986 ला ही बेटा घटना घडलेली आहे, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी लोकेशन चिर्नोबाईल न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजे गावाचं नाव येते. हे चिर्नोबाईल न्यूक्लिअर पॉवर. तुम्ही म्हणणार तर चिर्नोबाईल काय? हे पहा, चिर्नोबाईल हे तुम्हाला त्याची डायग्राम दाखवतो बेटा मी. हे पहा, हे पॉवर प्लांट आहे चिर्नोबाईल. नाव याचा जसं आपला कसा इसापूर, भानापूर, वडगाव आहे. हे पहा बेटा, चिर्नोबाईल पॉवर प्लांट म्हणजे इथे इलेक्ट्रिसिटी बनते. या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता बेटा. ऍक्सिडेंट म्हणजे काय? ब्लास्ट झाला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे चिर्नोबाईल आहे.
त्यानंतर आपल्याला दुसरा दिलेला आहे बेटा वाईन स्केल. वाईन स्केल मिशॅप काय बेटा लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जे तुम्हाला दिलेलं आहे बेटा लक्षात ठेवा. आवाज येतो? You listen my sound? आवाज येतो बेटा? आवाज येतो का माझा? You listen my sound बेटा? सर आवाज नाही येते व्यवस्थित. आता पहा येतो का? आता पहा येतो? हो सर. हो सर. लाईट गेली बेटा त्याच्यामुळे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे बेटा आता वाईन स्केल फायर बेटा म्हणजे वाईन स्केल तुम्ही याला फायर म्हणा जे पण म्हणायचं ते म्हणा बेटा लक्षात ठेवा. हे पण एक दुर्घटना झालेली बेटा ऍक्सिडेंट झालेला लक्षात ठेवा. आणि याची इमेज त्यांनी दिलेल्या बेटा लक्षात ठेवा. या ठिकाणी कोणती गडबड झाली होती. हे तुमच्या डोळ्याच्या समोर आहे बेटा. हे पण एक पहा मिशाप याचा अर्थ बेटा काय दिलेला आहे. मिशाप म्हणजे काय बेटा ऍक्सिडेंट लक्षात ठेवा. वाईन स्केल फायर ऑफ 10 ऑक्टोबर बेटा 1951 was बेटा worst nuclear accident United Kingdom history and बेटा one of the worst in the बेटा world ranks with severity as a 5 बेटा level 5 out of बेटा possible 7 international nuclear event scale बेटा. म्हणजे याच्यात सांगितलेलं बेटा बेटा एस्टिमेट बेटा डेथ 100 ते 240 कॅन्सर फॅटिलिटी इन द बेटा लॉंग टर्म. म्हणजे याचा इतकं पॉल्युशन झाला बेटा ज्याच्यामुळे कॅन्सरचे आजार पण भरपूर लोकांना झाले बेटा लक्षात ठेवा. नॉन फॅटल बेटा अशी कॅन्सर झाले. याचा परिणाम बेटा वाईन स्केल फायर म्हणजे काय याला एक ब्लास्ट पण झाला होता. या ठिकाणी भरपूर लोक काय होतात बेटा बिमार पडतात लक्षात ठेवा. इतकी सिरियस भरपूर सिरियस बेटा लक्षात ठेवा. कार्बन डायऑक्साईड जर आपल्या शरीरात गेला तर आपण मरू शकतो लक्षात ठेवा. ठीक आहे. याप्रमाणे बेटा मिशाप म्हणजे या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले बेटा कधी कधी ब्लास्ट होऊन जाते लक्षात ठेवा. यांचे ब्लास्टचे पण लय डेंजर आहे बेटा दृश्य. तुम्ही युट्यूबवर सर्च करा कशा प्रकारे फुटतात बेटा पाहून घ्या. 3 miles आयलँड बेटा मिशाप आर मेजर मिशाप बेटा वर्ल्ड टिल प्रेझेंट. आता तुम्ही बाकीचा तर तिसरा तुम्ही पाहून घ्या गुगलवर टाकून. ठीक आहे. 3 miles मेले. थाउजंड ऑफ पीपल हॅव बीन बेटा अफेक्टेड फॉर अ लॉंग टर्म ड्यू टू बेटा दिस ऍक्सिडेंट. हजारो लोक बेटा याच्यामुळे मेले बेटा लक्षात ठेवा. सम ऑफ दिस इफेक्ट रेडिएशन आर बेटा फॉलो. त्याच्यातून निघणारा जे धूळ आहे किंवा रेडिएशन आहे ना त्याचा परिणाम काय झाला बेटा माहिती तुम्हाला. कॅन्सरस अल्सरेशन ड्यू टू बेटा हायर रेडिएशन एक्सरे. त्याच्या हायर रेडिएशनमुळे बेटा अल्सर कॅन्सर झाल्या लोकांना. टिश्यू इन द बॉडी आर डिस्ट्रॉय. शरीरातले नर्व सेल मेले बेटा डिस्ट्रॉय झाले. जेनेटिक चेंज एक्विअर बेटा अनुवांशिक मध्ये फरक परिणाम झाला बेटा लक्षात ठेवा. विजन इज बेटा ऍडव्हर्सली अफेक्टेड. डोळ्यामध्ये त्रास सुरू झाला बेटा लक्षात ठेवा. तुम्हाला सांगा कार्बन डायऑक्साईड जर तुम्ही स्टँडवर उभे आहे तिथून गाड्या जात असेल तर तुमच्या डोळ्यामध्ये काय होते बेटा. तुमच्या डोळ्यामध्ये काय होते सांगा बरं. त्रास होते ना है ना. बेटा डोळे लाल होऊन जातात तुमचे लक्षात ठेवा. इथे वाय सेट टू बी पॉल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. पॉल्युशन प्रदूषण याला कंट्रोल करणे का होणं आवश्यकता आहे बेटा. इथे पहा नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. जनरली पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल ऑफ बेटा इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. लोकांना हे माहित नाही. काय माहित नाही. इन्व्हायरमेंट कसं कंट्रोल करायचं. There should be better large scale precipitation of better people environment conservation. It will be possible to the answer of the better environmental problem only if the environmental protection conservation become and the effective public movement. आता जर तुम्हाला इन्व्हायरमेंटला जर कन्झर्व करायचं असेल वाचवायचं असेल तर तुम्हाला लोकांना त्याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. यू नो बट बेटा यू सप्लाय गिव्ह द इन्फॉर्मेशन रिलेटेड फॉर द environment. You know what beta you going to beta visit house to house and beta tell about something. You don't be deforest the trees beta. Okay, don't making the plastic bag. Okay, how to tell the beta effect and beta problem occur in future beta. तुम्ही लोकांना जाऊन सांगा
अशा प्रकारचे प्रॉब्लेम लोकांपासून लोकांमध्ये जागृती आणणे हे आजची काळाची गरज आहे बेटा. एका कोरोनाच्या व्हायरसमुळे किती परेशान झालो आपण. काय म्हणे चायनावाले साप खातात, मगरी खातात, माकडे खातात, कोंबडी खातात, काय काय खातात, बरोबर आहे. ठीक आहे, जे खायची गोष्ट आहे ते खा ना, पण जे खायची गोष्ट नाही ते कशाला खाता, झाले ना आजार निर्माण. फॉर धिस पर्पज व्हॅल्यू लाईफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड द एन्व्हायरमेंट. लोकांचा दृष्टिकोन बदलावा लागेल बेटा एन्व्हायरमेंट बद्दल. आपल्याला काय करायचं, गव्हर्नमेंट करणार, गव्हर्नमेंट झाड लावणार, आपण तोडा, है ना. नॉलेज अबाउट इट इज. शिकलेला माणूस कधी अशी हरकत करणार नाही, झाडांना तोडणार नाही, खराब पाण्यामध्ये दगड टाकणार नाही, पाण्यामध्ये घाण टाकणार नाही. should be beta included among the children since they are beta childhood. This will help to make beta future generation more aware about the environmental conservation and protection. आतापासून जर लहान मुलांना तुम्ही सवय लागली, झाडे लावा, झाडे जगवा, प्रत्येक झाडांना साफसफाई करा, म्हणजे गार्डन लावा, झाडे लावा, बनियन ट्री लावा, नीमचे झाड लावा, ठीक आहे. सो ॲज द बेटा ते काय करणार बेटा, त्यांच्या मनामध्ये त्याचा प्रेम निर्माण होणार बेटा त्या कृतीचा, आणि ते काम करणार. आताच ते मुलं मोबाईल आहे, तोडा झाड, एक झाड तोडा, है ना, 10 झाड तोडतो, एक झाड लावतो बेटा. सो ॲज टू बेटा अचीव दिस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू द एज्युकेशन. आणि हे एज्युकेशनमुळेच लोकांमध्ये बेटा काय, हे बेटा जे अज्ञानीपणा आहे बेटा ते दूर होऊ शकतो बेटा. illiteracy beta, how to avoid illiteracy in the human being beta, you take the education, give the education, accept the education. The best policy beta, education is a very important. Means for example beta, you avoid, you ignore the beta illiteracy about the beta environmental management, yeah, environmental education. Means for example, you are educated people beta, okay. Girls also educated and the boys also educated. Means for example, you read and write about the which thing is a beta useful and beta which thing is a beta harmful, which thing is a good and which beta things is a bad beta. You know what beta, you understand better. I am giving one example. You know what beta, you eat the one in my two hand. One hand is the left hand is the vada pav and bhajia, and right hand beta I am put beta in stone and mati dagad, okay. Tell me beta which thing you eat, भजिये वडापाव या दगड माती, काय खाणार दोघांपैकी सांगा बरं तुम्ही. सर भजी वगैरे. भजी आणि वडापाव, काऊन का तुम्ही शिकलेले आहे. आणि जर जंगलातून मोगली आला असतं आणि त्याला दाखवलं असतं, मोगलीने काय खाल्लं असतं, मातीने दगड खाल्लं असतं बेटा. एज्युकेटेड पीपल अवेअर असतात बेटा, लक्षात ठेवा, ठीक आहे. इथे दिलेला बेटा तुम्हाला, टुडे all the developing and beta undeveloped beta country have the accepted beta responsibility of environmental protection. मला सांगा अशा कंट्रीचे नाव सांगा जे एन्व्हायरमेंट मध्ये बेस्ट आहे तुमच्या मते. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द इन द वर्ल्ड विच कंट्री इज द बेस्ट अबाउट बेटा एन्व्हायरमेंट, सांगा ना. सर जापान. जापान, ठीक आहे. न्यूझीलंड. यस, व्हेरी गुड. सर ऑस्ट्रेलिया. व्हेरी गुड. अगेन. इंडिया. नो, इंडिया नो. इंडिया नो. इंडिया सर्वात जास्त पॉल्युशन आहे. इंडियाचं नाव टाकू नका. कोणकोणते कंट्री माहिती आहे का? अमेरिका. इंडिया, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, हे जे आपल्या भारतातून वेगळे झालेले आहे ना, त्यांचे नाव घेऊच नका तुम्ही. काहून माहिती आहे का बेटा, या ठिकाणी सर्वात जास्त पॉल्युशन आहे, बरोबर आहे. हे या गल्लीतून एक मोटरसायकल यायला लागली, त्या गल्लीतून एक मोटरसायकल यायला लागली बेटा, लक्षात ठेवा. पप्पा जवळ. दुबईत बी. यस बेटा, दुबई. यस यस, करे बेटा. अजून सांगा. आफ्रिका. कॅनडा, व्हेरी गुड बेटा. अमेरिका. अमेरिका, व्हेरी गुड. अगेन सांगा बेटा. आफ्रिका. आफ्रिका, यस करेक्ट. इंग्लंड. इंग्लंड पण चांगले बेटा, लक्षात ठेवा. युरोप. इंग्लंड. तुम्हाला नाव सांगतो मी काय देशाचे. ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जर्मनी. स्वीडन, डेन्मार्क, कॅनडा, नॉर्वे, जर्मनी, फिनलँड, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जापान, न्यूझीलंड, ओके बेटा. अँड चायना अँड इंडिया बेटा. चायना ऑल्सो बेटा व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. चायनामध्ये पण झालेलं, नेदरलँड, स्पेन, ऑस्ट्रिया, त्यानंतर सिंगापूर. थायलंड. इटली, बेल्जियम, सिंगापूर, ठीक आहे. थायलंड. हाँगकाँग. ठीक आहे. इतके तुम्हाला माहितीच आहे बेटा, ठीक आहे. लोक फिरायला काऊन जातात तिकडे, है ना. या ठिकाणी बेटा स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड, व्हेरी गुड. पहिल्यांदा सांगितलं होतं आता लक्षात, ठीक आहे. व्हेरी गुड बेटा. दे आर एफर्ट आर बेटा डायरेक्शन, त्यांनी मेहनत घेतली बेटा.
म्हणून तर त्या त्या ठिकाणी जास्त बिमाऱ्या नाहीये. आपल्याकडे डोळे लाल व्हायला लागले, कोणाला स्किनची आजार, हा, कोणाला एलर्जी. ओके बेटा, एनर्जी नाही, एलर्जी. ओके बेटा, देवा बेटा, डिफाईन द फ्युचर प्लॅन अबाउट द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड हॅव द कॉन्स्टिट्यूटेड बेटा नेसेसरी लॉ. याच्यासाठी काही रूल तयार होणे आवश्यक आहे ना. सर, रूल काय तयार करता? कोरोनाला मास्क लावत नाही आणि तुम्ही तर रूल तयार करायला लागले. रूल होता म्हणून तर पोलीस तर बाहेर निघायला लागली. किती मारतात पोलीसवाले दंड्याने, मजाक आहे का बेटा? हा, जर भारतीयचे रूल पाळत नसेल, मग तुम्ही काय त्यांच्याकडून इच्छा, आपल्याकडून काय इच्छा ठेवता का आपण एन्व्हायरमेंट मध्ये फर्स्ट यावा? दिल्लीमध्ये सर्वात जास्त एन्व्हायरमेंट, मुंबईमध्ये सर्वात जास्त बेटा पॉल्युशन, दिल्लीमध्ये सर्वात जास्त पॉल्युशन. त्या ट्रॅक्टरमध्ये, ट्रॅक्टरच्या भोंग्यातून पूर्ण धुळत धूळ. हा, बरोबर बेटा? तुम्ही पहा ना, आपल्याकडचे कुत्रे, जर तुम्ही रोडवरचे कुत्रे बघितले ना, त्यांच्या अंगावर केसच नाही, खाजून खाजून बिमार झालेले ते. कोणी आपण हे पण म्हणू शकत नाही, कम डॉगी पण म्हणू शकत नाही. कोणी जवळ पण घेत नाही ते कुत्र्यांना. एक दोन कुत्री चांगली असेल काही प्रॉब्लेम नाही, पण असे खाजत बसतात आपल्याकडचे कुत्रे. पूर्ण पूर्ण बेटा त्यांना काय झालं, इन्फेक्शन झालेलं आहे. हे कशामुळे बेटा? पॉल्युशन खराब असल्यामुळे. आता तुम्ही आता भविष्यामध्ये जे मेन सिटीजन आहे, तुमच्या हातात आहे का नाही अमोल? हो अमोल, सर. हो अमोल सर. झाला, त्यानंतर कुशल झाला, पार झाला, करण ढोणे झाला, प्रणव झाला, प्रथमेश झाला, रितेश, ओके, शरद, ठीक आहे. आणि सर माझं म्हणणं आहे, हा, बोला ना. सर माझं म्हणणं आहे की राज्यशाही, लोकशाही सोडून राज्यशाही सुरू करायला पाहिजे. आणि तू म्हण ना, हुकुमशाही म्हण ना. हा, तुलाच राजा बनवून देतो आपण, आहे का नाही? नाही सर, इथं एकाच असले की सगळं हे होत सर. नाही, त्या कोरोनाच्या काळात सर, तुला पण सर कोरोनाच्या काळात त्या देशात की नाही सर, डायरेक्ट अशी गल्लीवर वाघ सोडले होते लोक. त्या कोणत्या देशाचं नाव आहे तिचं, राजशाही, हुकुमशाही सर. रशिया, रूस आहे बेटा. रशिया, ते जे न्यूज आहे ते फेक न्यूज आहे. असे कुठे पण थोडी लॉयन सोडतात रे. हा, ते लोक सर काय, लोकांनी काय पण फेक न्यूज बनवली होती बेटा. ते लॉयन सर सोडले. न्यूज दाखवलं तर. नाही नाही, ते न्यूजवर बेटा ते रिजेक्ट करण्यात आलं ना बेटा. ठीक आहे, सोडलं पण असेल. सर, रशियामध्ये जे तिथले बेटा प्रेसिडेंट आहे, पुतीन इन रशिया, इन आता त्याला आपण रूस म्हणतो, लक्षात ठेवा. त्याने बेटा ते असा मेसेज आला होता, त्याने गल्लीमध्ये बेटा सोडले होते. पण आय डोंट नो बेटा, आय डोंट बिलीव्ह इट बेटा. लॉयन लोक तशीच मारायला लागले, काय लॉयन सोडणार? ठीक आहे, पहा. पण सर तिथं लॉकडाऊन पाळा म्हणून केलं सर. ओके ओके, नो. मी पण रीड केलं बेटा. पीक इन टू हिस्ट्री 1972 युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP has been established in the beta conference arranged beta of human environment in which environmental problem were beta discussed. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक देशामध्ये युनिप, युनायटेड नेशन ऑर्गनाईज करतो बेटा. तुम्हाला माहिती आहे जेव्हा हे ना डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये येत होता अगोदर, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्रपती पहिले अगोदर होता. आता बेटा कोण आहे? आता कोण आहे अमेरिकेचा राष्ट्रपती? त्याचं नाव खूप हार्ड आहे सर. ऑप्शन जो बायडन. व्हेरी गुड, जॉय बायडन. कोणी सांगितलंय? कोणी सांगितलं? कोणी? सर मी पार्थ. हा, व्हेरी गुड बेटा, जॉय बायडन. जॉय बायडन बेटा, सर. जॉय बायडनच्या अगोदर होता डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्या अगोदर त्याचे बेटा काहीतरी 15 का 25 कुत्रे गित्रे घेऊन, त्याचे जे चेकर आहे बेटा, पॉल्युशन चेक करणारे, त्यांनी चेक केल्यानंतर त्याला बोलवलं. लक्षात ठेवा, इतकी भारी आहे. ते म्हणतात की नाही, त्यांनी म्हटलं होतं का बेटा, अगोदर तर राष्ट्रपती होता ते होतं, त्यांनी एक म्हणजे एक वाक्य सांगितलं होतं का माझं 2-3 वर्ष आयुष्य कमी झालं या पॉल्युशनमुळे. पहा, इतकं पॉल्युशन भारतामध्ये बेटा. आफ्टरवर्ड इन इंडिया a separate environmental department had been beta established after beta through the discussion of the environmental problem. Ministry of Environment and beta Forest is involved in the planning, inducting beta, increasing beta awareness about the environment and beta forest through beta various programs since 1985. 1985 पासून काँग्रेसच्या राज्य म्हणजे जेव्हा राज होता बेटा, तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारची बेटा काय व्यवस्था करण्यात आली होती बेटा. आता काय लोकांनी तर बेटा काहीच विचारू नका, किती झाड तोडले, किती लावले, आय डोंट नो. पण नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, आवश्यकता काय? द मेंटेन बॅलन्स इन नेचर टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम बेटा. ओके, नीड ऑफ द इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. अजून सांगा बेटा, काय होऊन आवश्यकता आहे बेटा इन्व्हायरमेंटची? टू मेंटेन ओझोन लेअर. व्हेरी गुड बेटा. Sir, to maintain ecosystem.
ठीक आहे बेटा. मेंटेन ओझोन. To conserve biodiversity. यस बेटा. कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. अजून अजून सांगा. सांगा. To prevent environmental damages. यस यस बेटा. इन्व्हायरमेंटल डॅमेजेस पासून वाचवण्यासाठी बेटा. ओके. अँड मेकिंग बेटा डिक्रीज द ग्लोबल वॉर्मिंग. डिक्रीज ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे जागतिक पातळी असते त्याला आपण काय करतो, कमी करतो बेटा. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं बेटा? Yes, sir. हो, सर. ओके. हो सर. sir.